मॅडम सर या. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बस. किती तुमचा टोकन नंबर? 33. बरं. हा फोटो बदलला पाहिजे का आपण? हो सर, बदलला पाहिजे. कधीचा आहे हा फोटो? 2022. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी वाशिम जिल्ह्यातून आले. ओके, प्रॉपर वाशिमचे आहात तुम्ही? हो सर. नालंदा नगरमध्ये राहता. हो सर. नालंदा विद्यापीठाबद्दल एक 5 वाक्यात माहिती सांगा मला. सर ही जगातली पहिली रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी आहे नालंदा. बिहार राज्यात आहे. जागतिक बौद्ध अध्ययन केंद्र आहे. तुम्हाला पोलीस प्रशासनामध्ये का जायचं आहे बरं? सर माझे वडील CRCFमधून असिस्टंट सब इन्स्पेक्टर रिटायर्ड आहेत आता. तर आवड आहे त्या गोष्टीकडे. मी त्यांना बघितलं आहे, त्यांचं कामकाज बघितलं आहे. ते कॉन्स्टेबल या पदावर भरती झाले होते, त्यानंतर त्यांची पदोन्नती झाली आणि आता ते रिटायर्ड आहेत. महिला पोलिसांच्या समस्या सांगू शकता तुम्ही? हो सर. सर्वात आधी कामाच्या नियमित वेळा, म्हणजे कामाचे तास भरपूर आहेत, जेणेकरून त्यांना त्यांचं कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक जीवन संतुलित करणं कठीण होतं. दुसरं म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. स्वच्छतागृहांची कमतरता आहे, जेणेकरून सॅनिटरी नॅपकिनची डिस्पेन्सरी अवेलेबिलिटी नाही आहे. आणि अजून काही ठिकाणी असं बघितलं जातं, वरिष्ठांद्वारे शोषण केलं जातं. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण याच्यासाठी आपल्याकडे कुठला कायदा आहे का? हो सर. कुठला आहे? 2013चा कायदा, कार्यस्थळी लैंगिक छळ कायदा. 2019 मध्ये तुम्ही तुमचं इंजिनिअरिंग केलेलं आहे? हो सर. बरोबर. हो सर. आता 2026 सुरू आहे. आता सध्या काय करता तुम्ही? सर मी फुल टाइम तयारीच केली MPSCची. बरं. हा जो MSCITचा कोर्स केला आहे तुम्ही, काय फुल फॉर्म आहे याचा? महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बरं. किती मार्क होते तुम्हाला MSCITला? सर मॅम 81. 81. हो. आणि फिजिकलला? 72. 72. तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे हो. का? BE सिव्हिल. कुठलं कॉलेज होतं? प्रताप इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी वाशिम. वाशिममध्येच होतं. सिव्हिल मागे काय उद्देश होता तुमचा? सिव्हिल चूज केलं तुम्ही, त्याच्या मागे काय उद्देश होता? कम्प्युटर, IT वगैरे ते काय होतं केलं चूज? तेव्हा दृष्टिकोन सिव्हिलचा होता, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे. स्केचेसमध्ये. हो. बरं. तुमचं मग हे जे सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं नॉलेज आहे ते पोलीस खात्यामध्ये उपयोगी पडू शकतं का तुम्हाला काम करत असताना? थोड्याफार प्रमाणात नक्कीच काम येईल. घटनास्थळाचे पंचनामे करताना थोडं नकाशा, मोजमाप यांचा थोडीफार आयडिया मला आहे. बरं. आता जिथे आपण बसलोय या केबिनची तुम्हाला अंदाजे लांबी आणि रुंदी सांगता येईल? 12 फूट उंची आहे. 12 फूट आणि लांबी समथिंग 11 फूट असं मी सांगेन. आणि रुंदी? 10 फूट. बरं. कॅन्टिलिव्हर काय असतं? मग बीमचा प्रकार असतो. कुठल्या प्रकारचा बीम? 3 सपोर्ट्स असतात त्याला कॅन्टिलिव्हर बीम. बरं. तुम्ही आता या इंटरव्ह्यूसाठी या बिल्डिंगमध्ये आलात. तुम्ही कसं आलात? जिन्याने आलात की लिफ्टने आलात? स्टेअर्सने आले. स्टेअर्सने आलात. तुम्ही बिल्डिंगच्या मेन गेटमध्ये एंट्री केल्यापासून ते इथं येईपर्यंत काय काय ऑब्झर्व केलं बरं सिव्हिल इंजिनियर पॉईंट ऑफ व्ह्यूने? एंट्रन्स सगळ्यात आधी तर स्टेअर्स होता 3-4, त्यानंतर एंट्रन्स वॉकिंग कॉरिडॉर होता. म्हणजे तुम्हाला काही लूपहोल वाटले का बिल्डिंग स्ट्रक्चरमध्ये? तेवढं ऑब्झर्व नाही केलं मॅम. जिन्याची रुंदी सफिशियंट वाटली तुम्हाला? हो. रायझर आणि ट्रेड पण. ठीक आहे. वाशिम मधून आलात तुम्ही. वाशिम जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन्स आहेत? 13 संपूर्ण जिल्ह्यामध्ये. हां. तुमच्या घरापासून सगळ्यात जवळचं कुठलं आहे? 2 किलोमीटर अंतरावर आहे वाशिम पोलीस स्टेशन शहराचं. तुम्ही आतापर्यंत व्हिजिट केलं का कुठल्या पोलीस स्टेशनला? नाही, आजवर नाही केलं. एकदाही नाही केलेलं? नाही मॅम. का बरं? पप्पा सेंट्रलमध्ये होते, तर तिकडून ते इकडे रिटायर झाले, तर कधी गरजच नाही पडली. म्हणजे गरज नसताना पण जाऊ शकतो का आपण? असं नाही, पण मी असं स्पेसिफिकली स्वतः जाऊन भेट नाही दिली. QRT माहित असेल तुम्हाला? QRT काय असतं? ऐकलं असेल तुम्ही? हो. क्विक रिस्पॉन्स टीम आहे. सत्र न्यायालय माहिती आहे? हो. काय फरक असतो त्याच्यामध्ये? सत्र न्यायालय फौजदारी गुन्ह्यांसाठी असतं
दिवाणी न्यायालय, दिवाणी कायदे जे असतात त्यासाठी असतं. मॉरल पोलिसिंग काय असतं बरं? सर, काही व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट असतो, तो त्यांच्या विचारानुसार किंवा त्यांच्या समजेनुसार लोकांचं वर्तन नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात, तर त्याला मॉरल पोलिसिंग असं म्हटलं जातं. बरं, याला बेस आहे की कुठला लीगल? लीगल बेस तर नाही आहे सर, ते अयोग्य नाही आहे. बरं, ठीक आहे, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू मॅडम.